7 वर्षाचे होते माझे महावैष्णव ज्ञानोबा माऊली, लहानशी मुक्ताई, सोपान काका, ज्ञानदादा, निवृत्ती दादा. आणि यावेळेस विठ्ठलपंत कुठं आहे? यावेळेस विठ्ठलपंत पैठणमध्ये त्या धर्मसभेसमोर उभे होते. मृदुल शास्त्री, गोपाल शास्त्री, गणेश भट्ट आहे. आणि विठ्ठलपंत हात जोडून डोळ्यातून आसव ढाळीत उभे होते. माय बापांनो, न्याय द्या, न्याय मागत होते. का हवा होता हो न्याय? गृहस्थी, संन्यास, गुरुचा उपदेश आणि पुन्हा एकदा विठ्ठलपंत संसारात येते करते झाले. आणि बघता बघता त्या सुंदरशा झाडाला रुक्मिणी पंत आणि विठ्ठल पंत यांचा संसार फुलला आणि 4 फळं लागली. काय नाव ठेवावं? प्रवृत्तीपासून निवृत्त होतो तो निवृत्ती. ज्ञानाचा अथांग सांगत नवे नवे, अहो ज्ञानाला फुटलेले हातपाय म्हणजे ज्ञानेश्वर. वैकुंठाला जाणारा मार्ग सोपा करून सांगणारा सोपान काकाने षडी विकारावर जिनं मात केली त्या आदी शक्ती मुक्ताई. हात जोडून पंत उभे दयाची याचना मागत होते. न्याय द्या, माझ्या लेकरांची मुंज होऊ द्या. संन्याशाची कार्टी जो छळ लावला ना माझ्या लेकराचा, मायबाप बंद करा. तुम्ही द्याल ना ती शिक्षा मला भांडणे. डोळे भरून आले आणि मोत्यासारखे टप टप 2-3 थेंब खाली पडले. मृदुल शास्त्री उठून उभे राहिले आणि बोलते झाले, पंत तुम्ही केलेल्या गुन्ह्याची एकच शिक्षा आहे तुम्हाला, देहांत प्रायश्चित्त. देहांत प्रायश्चित्त शब्द कानावर पडले, सारं शरीर थरारलं. गणेश भट्ट, अहो काय शिक्षा सांगितली ऐकलं? काय म्हणतात मृदुल शास्त्री? देहांत प्रायश्चित्त. अहो देहांत प्रायश्चित्त म्हणजे आत्महत्या करायला सांगता तुम्ही आम्हाला? आणि मृदुल शास्त्रीने म्हणावं, त्याला आत्महत्या नाही, देहांत प्रायश्चित्त असेच म्हणतात. तुम्ही केलेल्या गुन्ह्याची तीच शिक्षा आहे तुम्हाला. आणि विठ्ठल पंतांनी म्हणावं, माझ्या लेकरांना सन्मानाची वागणूक मिळत असेल, संन्याशाची काठी म्हणून जो छळ लावला तो बंद होत असेल, लेकरांमध्ये खेळायची परवानगी मिळत असेल, इंद्रायणीवर जाण्याची परवानगी मिळत असेल, मायबाप मी देहांत प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. साष्टांग प्रणिपात केला, आदेशाचा कागद घेतला. जड अंतःकरणानं विठ्ठलपंत एक एक पाऊल करत करत आपल्या आळंदीमध्ये सिद्ध भेटीकडे आले. तिने सांजाची वेळ झाली, दिवाबत्ती करून रुक्मिणी माता बाहेर आल्या, बघितलं, आनंद झाले, नात आले. घाई 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 आतमध्ये गेले, 2-4 गाडगे बाजूला केले, कुठंतरी हात घातला, एवढा एवढा गुळाचा कडा सापडला, फुटका माठ गळक ताट बाजूला केलं, एक गाडकं तेही टीच वरून निघालेलं बुडकून पाण्यात बुडवलं, एका हातात गाडगं अर्ध भरलेलं, एवढा एवढा गुळाचा खडा पंतांच्या हातात दिला आणि विचारलं, स्वामी झाला का हो न्याय? पंतांचं एवढा एवढा चेहरा झाला, लढून रडून डोळे लालबुंद झालेले, सुकलेलं तोंड. आणि पंतांनी होकारार्थी मान हलवली, झाला न्याय झाला, होईल ना आपल्या मुलांची मुंज? आणि पंतांनी सांगावं, हो हो रुक्मिणी होईल मुंज. आणि रुक्मिणी माता धाय मोकळून रडायला लागल्या, पंतांच्या पायात पडल्या. पंतांनी दोन्ही दंडाला धरलं, उचललं, रुक्मिणी मातेचे डोळे पुसले, पण आसव थांबल्या, काही केल्या थांबत नव्हते. आणि मग पंतांनी सांगितलं, रुक्मिणी आता संपला वनवास. आणि पाहता पाहता रुक्मिणी माता धाय मोकळून रडू लागल्या आणि सांगू लागल्या, अहो ऐका ना, आज खूप वाईट घडलं हो, खूप वाईट घडलं. आपला लहानसा ज्ञाना इंद्रायणीवर स्नान करण्यासाठी गेला, स्नान करून बाहेर आला, 10-12 लहान लहान बामणाची पोरं आली, शेण फेकलं, चिखल फेकला, संन्याशाच्या कार्ट्या म्हणून छळवलं. खूप समजदार बरं आपला ज्ञाना, शब्द सुद्धा नाही बोलला हो, शब्द नाही बोलला. पण 10-12 पावलं दूर गेला. आणि त्याच वेळेस एक शहाणा माणूस विसोबासाठी घोड्यावरून आले, रिकीबीत पाय अटकावला, खाली उतरले आणि आवाज दिला, हे कार्ट्या. थांबला आपला ज्ञाना, कोणाचा रे तू? हात जोडून ज्ञानानं सांगितलं, काका आम्ही विठ्ठल पंताचा, मी रुक्मिणी मातेचा. कुठं गेला होतास कार्ट्या? काका मी इंद्रायणीवर स्नान करण्यासाठी. इंद्रायणीवर स्नान करण्यासाठी? अरे तुझ्या आई बापानं आळंदी बाटवली, आता तो इंद्रायणी बाटवायचा राहिला का रे कार्ट्या? काका चुकलं, आता नाही येणार, परत येणार नाही. पुन्हा जर या ठिकाणी दिसशील तर याद राख, टंगड्या तोडून हातात देईल तुझ्या. काहीच बोलला नाही ज्ञाना. 4 पावलं जाऊ लागला, पण उत्तर दिलं नाही. राग आला, पुन्हा चाटीनं म्हणावं, कार्ट्या लक्षात आलं का नाही तुझ्या? आणि थांबला आपला ज्ञाना, वळतून बघितलं आणि सांगितलं, काका आता कधी 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 म्हणून नाही येणार, मी कधी येणार नाही इंद्रायणीकडं. बस या गोष्टीचा राग आला, खाली पडलेला दगड घेतला, ज्ञानाच्या दिशेनं फेकून मारला, कोस पडली. अहो आपल्या ध्यानाचा
खूप रक्त व्हायला गेलं, खूप रक्त व्हायला गेलं. दाय बोकळून विठ्ठल पंताच्या गळ्यात पडून रुक्मिणी माता रडत राहिल्या. पंत सांगत राहिले, रुक्मिणी बस संपला वनवास, संपला वनवास. पण ऐक, त्यासाठी आपल्याला, त्यासाठी मला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. शब्द कानावर पडला, सारं शरीर थरारलं. तुम्ही नाही जायचं, मी जाणार. देहांत प्रायश्चित्त म्हणजे कळतंय का स्वामी तुम्हाला? हो रुक्मिणी, हो कळतंय मला. लेकरांच्या डोक्यावर सुखाचं छत्र राहावं, संन्याशाची कार्टी हा छळ निघून जावा ना, त्यासाठी देहांत प्रायश्चित्त घ्यावंच लागेल. तुम्ही चर्चा झाली आणि ठरलं दोघांनी जायचं. लेकरांच्या सुखासाठी मायबापांनो विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातांनी स्वतःला समर्पित करून दिलं त्या इंद्रायणीमध्ये.